नमस्कार विद्यार्थ्यांनो. लेट्स क्रॅक एनएमएमएस एक्झाम 2025-26 मध्ये तुमचं स्वागत आहे. बघा, काही कारणास्तव व्हिडिओ टाकायला थोडीशी वेळ झाली. तर आपण आतापर्यंत चक्रवाढ व्याज या धड्याला सुरुवात केलो होतो आणि मागच्या क्वेश्चन मध्ये आपण चक्रवाढ व्याज शिकत असताना एक गोष्ट लक्षात ठेवलो, की आपण चक्रवाढ व्याज हा ट्रिकने सॉल्व्ह करत होतो. ठीक आहे. आणि ट्रिकने सॉल्व्ह करायला हवी, कारण की आपल्याला माहित आहे, की फॉर्म्युला प्रत्येक वेळा कामी येणार नाही. तर बघा, माझ्याकडे एक क्वेश्चन आहे. दर साल दर शेकडाप्रमाणे 5,000 रुपयाचे 2 वर्ष 5 महिन्याचे 60% दराने चक्रवाढ व्याज किती? तुम्ही या क्वेश्चन कडे चांगले लक्ष दिलं तुम्हाला लक्षात येईल, की याच्यामध्ये तुम्हाला काय वर्ष आणि महिने. मग कसं करायचं? तर बघा, अशा प्रकारचे क्वेश्चन हे कसे असतात? इम्पॉर्टंट असतात. कारण की हे क्वेश्चन आपल्याला एनएमएमएसच्या परीक्षेमध्ये 100 आणि 10 म्हणजे 110% चान्सेस असतात विचारण्याचे. तर बघा, हा प्रकारचा जो क्वेश्चन आहे हा कसा सोडवायचा? तर बिलकुल सोपीच आहे. दिलेली मुद्दल लिहून घ्या. किती आहे? 5,000 रुपये गुणिला 60% याचा अर्थ होते 60 भागीला 100 आणि 60 भागीला 100 आणि जेव्हा आपण 100 मध्ये 60 मिळवू तर किती मिळणार? 160 बाय 100 गुणिला 160 बाय 100 कारण 2 वर्ष दिलेलं आहे. आता राहिला महिने 5 महिन्याचा. तर का करू? 5 महिन्याचा साइडला सोडवू. ठीक आहे. 5 भागीला किती महिने असतात एकूण? 12 महिने गुणिला पर्सेंट किती आहे? 60 आणि याला सॉल्व्ह केल्यावर किती भेटल? 12 एक 12, 12 पंचे 60 आणि या दोघांचा गुणाकार किती भेटल? 25. म्हणजे 25 आपण 100 मध्ये मिळवू म्हणजे किती होईल? 125 भागीला 100. ठीक आहे. 5,000 160 बाय 100, 160 बाय 100, 125 बाय 100. जेवढे वरती शून्य आहेत तेवढे खालचे काढू. 1 2 3 1 2 3 1 2 1 2. आता कोण कोण राहिला? 5 गुणिला 16 गुणिला 16 गुणिला 125 बाय 10. आता 5 एक 5 आणि 5 दुने 10. ठीक आहे. म्हणजे 16 गुणिला 16 गुणिला 125 बाय 2 म्हणजे बे एक बे, बे आठी 16. पुन्हा कोण कोण राहिले? 8 गुणिला 16 गुणिला 125 आणि 16 गुणिला 8 किती होते? 128 गुणिला 125 आणि 128 गुणिला 125 चं उत्तर किती येते? 16,000. आता तुम्ही म्हणत असाल का हा सोजी सर उत्तर नाही, हा आहे रास जे की आपण ए न डिनोट करतो आणि कंपाऊंड इंटरेस्टचा फॉर्म्युला काय आहे? ए मायनस पी म्हणजेच एचा उत्तर किती आहे? 16,000 मायनस पी म्हणजेच मुद्दल जे की किती आहे? 5,000 रुपये म्हणजे 5,000 आणि जेव्हा मी इथून वजा करीन तर किती भेटेल मला? 11,000 आणि हा आहे आपला कंपाऊंड इंटरेस्ट म्हणजेच चक्रवाढ व्याज. तर मला सांगा, समजलं का तुम्हाला? समजला असेल तर बिलकुल शेअर करा आणि वाट बघा नंतरच्या व्हिडिओची.